नमस्कार. सर्व लाडक्या बहिणींना आनंदाच्या बातम्या. लाडक्या बहिणींसाठी अशा 3 सरकारच्या प्रमुख आनंदाच्या बातम्या आणल्या आहेत ज्यामध्ये लाडक्या बहिणी अगदी एकदम खुश होतील. 3 रक्षाबंधनच्या गिफ्ट ज्या आहेत लाडक्या बहिणींसाठी सरकारने आयोजित केले आहेत ज्यामध्ये इतक्या दिवस लाडक्या बहिणीच्या डोक्याला टेन्शन झालेलं होतं. ते टेन्शन दूर करण्याचं काम सरकारने केलं आहे. भलेही ते इलेक्शनच्या तोंडावर केलं असेल, मात्र लाडक्या बहिणीची गरज भासली असं म्हणायला हरकत नाही. 3 अशा बातम्या आहेत ज्यामध्ये लाडक्या बहीण ज्या आहेत खुश होणार आहेत आणि ह्या 3 बातम्या कोणत्या आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. मात्र त्या अगोदर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलला लाडक्या बहिणीच्या सगळ्या ताज्या अपडेट आपण देत असतो. तसेच कोणत्या लाडक्या बहिणीच्या 3 बातम्या आहेत हेही आपल्याला पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर समजून जाईल. मात्र आता चिंता करायची गरज नाहीये, टेन्शन घ्यायची गरज नाहीये. आता बिंदास्त राहायचं. कसं काय मग मी तुम्हाला समजून सांगतो. इतके दिवस झालं फॉर्म तपासणीमध्ये जे आहे लाडक्या बहिणीच्या डोक्याचा ताण वाढवला होता. जून महिन्याचे पैसे अजूनही आले नाहीत आणि वरून फॉर्म अपात्रतेची कारवाई चालू आहे असे सांगण्यात आले होते. आणि यानंतर मात्र बऱ्याच लाडक्या बहीण भीतीच्या छत्रछायाखालीमध्ये होत्या, कारण आणखीन जून महिन्याचे पैसे नाही आले, जुलैचे तर लांबच राहिले आणि अपात्रतेची कारवाई कुठून चालू आहे, आमचे फॉर्म अपात्र होतील का किंवा आमच्यासोबत काय होईल दुसरं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत लाडक्या बहिणीला सतवत होत्या. मात्र याबद्दल लाडक्या बहिणीला 3 खुलाशामध्ये मी असा समजून सांगणार आहे की तुमच्यासाठी 3 महत्त्वाच्या आणि मोठ्या अपडेट कोणत्या असणार आहे. तर पहिली अपडेट आहे लाडक्या बहिणींनो, तुमची फॉर्म तपासणी बंद झाली आहे. ही सगळ्यात पहिली मोठी अपडेट आहे. ही तुमची फॉर्म तपासणी बंद झाली आहे. आता सरकारला तुमची गरज परत भासली आहे. सरकार तुमच्याकडे परत एकदा आशेच्या किरणानं बघत आहे. इलेक्शन जवळ आलेले आहेत. लाडक्या बहिणींना नाराज करून सरकारला परवडणार नाही. यामुळे सरकार जे आहे तुमच्याकडे आशेच्या नजरेने बघत आहे आणि तुमच्यासाठी जे आहे 3 गोष्टी सरकारने खुशखबर म्हणून दिली आहे. आणि मला माझ्या माहितीप्रमाणे जे आहे भाऊबीजेला राखी पौर्णिमेला तुमच्यासाठी या 3 खुशखबरी येणार म्हणजे येणार. पहिली खुशखबर म्हणजे फॉर्म तपासणी बंद. इतके दिवस जे फॉर्म तपासले होते, आता ते फॉर्म माझ्या माहितीप्रमाणे तरी असं लक्षात येतंय की अपात्र फॉर्म जे आहेत त्यांना अपात्रच ठेवणार, मात्र पुढची कारवाई करणार नाही. किंवा असंही होऊ शकते की जे काही 9-10 लाख अपात्र फॉर्म ठरले होते त्यांच्यावर कारवाई आत्ताच नाही करणार, कारण 10 लाख फॉर्म म्हणजे 10 लाख लाडक्या बहिणी आणि 10 लाख लाडक्या बहिणी म्हणजे 10 लाख मतदार हे सरकारला चांगलंच माहीत आहे. आणि 10 लाख मतदानाचा काय फरक पडतो हेही सरकारला चांगलंच माहीत आहे. आणि साधं सुद्धा नाही तर किमान 5 ते 6 जिल्ह्यामध्येचे 10 लाख फॉर्म जे आहेत अपात्र ठरले होते. मग 6 जिल्ह्यातून जर 10 लाख लाडक्या बहिणीचे ओट गायब झाले तर मात्र सरकारच्या सोबत काय होऊ शकतं आणि येणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषदच्या इलेक्शन कशा जाऊ शकतात हे तुम्हाला चांगलंच कळालं असेल. म्हणून लाडक्या बहिणींनो, पहिलं तर तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. फॉर्म अपात्र प्रोसेस जी आहे थांबली आहे, ही पहिली खुशखबरी. यामध्ये दुसरा भाग येतो की ज्यांचे फॉर्म अपात्र झाले तर माझ्या माहितीप्रमाणे त्यांना अपात्रच ठेवतील. पण एक वेळ अशी येऊ शकते की ह्या 10 लाख लोकांना सुद्धा पैसे भेटू शकतात. ह्या 10 लाख लोकांना सुद्धा पैसे भेटू शकतात. त्याचं कारण आहे, कारण एवढे अपात्र करणं म्हणजे वोटिंग बँक खराब करणं आणि चर्चेला समोर जाणं आणि इलेक्शनच्या तोंडावर सरकार ही रिस्क घेऊ शकत नाही. म्हणून त्या 10 लाख लाडक्या बहिणींना सुद्धा पैसे भेटू शकतात. आणि दुसरी जी आहे खुशखबर अशी आहे की 2 हप्ते सोबत येणार. बघा, जुलैचा हप्ता आणि ऑगस्टचा हप्ता जे आहे सोबत येणार. लाडक्या बहिणींनो, हे 2 हप्ते जे आहेत तुम्हाला सोबत भेटणार आहेत. आणि मात्र त्यांचंही उत्तर देतो ज्या लाडक्या बहिणींना हप्ते भेटले नाहीत त्यांनाही मी सविस्तर समजून सांगतो. मात्र पहिले रेग्युलर वाल्यांना सांगतो की 2 हप्ते जे आहे तुम्हाला सोबत येणार. आपल्याला पाहायला आपल्याला आपल्याला पाहायला भेटणार आहे की ह्या वर्षी सुद्धा सरकार जे आहे आपल्याला खुश करणार आहे. आणि आता जे आहे जुलैचा आणि ऑगस्टचा हप्ता, ऑगस्टचा तर बोनसच हप्ता आपल्याला पडणार आहे. दोन्ही हप्ते मिळून जे आहे आपल्याला 3,000 रुपयाची धनराशी भेटणार आहे. 3,000 रुपयाची. ठीक आहे. ही कशी? तर जुलैचे 1500 आणि ऑगस्टचे 1500. मग हा हप्ता किती पडतो आपल्याला? 3,000 रुपये. तर 3,000ची ही धनराशी, ही दुसरी
मोठी आणि सगळ्यात एक आनंदाची बातमी आहे, की ऑगस्टचा हप्ता ॲडव्हान्स पडणार आहे. ही दुसरी गोष्ट. आणि आता त्या लाडक्या बहिणींना काय, ज्या लाडक्या बहिणींचा ऑलरेडी हप्ताच आला नाही, मग त्यांच्यासाठी सांगतो, तुम्हाला 4,500 ची धनराशी पडणार आहे. म्हणजेच कशी, तर 1500 प्लस 1500 प्लस 1500. तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. तर हे 3,1500 मिळून 4,500 होतात. हे ₹4,500 तुम्हाला जे आहे आता पडणार आहेत. तेही राखी पौर्णिमेला, म्हणजेच रक्षाबंधनला ही बहिणींसाठी सगळ्यात मोठी ओवाळणी गिफ्ट आहे आणि ही सरकारकडून गिफ्ट असणार आहे आणि ही गिफ्ट जे आहे लाडक्या बहिणींना भेटणार आहे. आता एक गोष्ट आणखीनही तुम्हाला खुशखबरी, तिसरी खुशखबरी आपल्यासाठी महत्त्वाची पण आहे. मात्र लाडक्या बहिणींनी ह्या नाराज नाही व्हायचं. ज्यांना जे आहे जूनचा हप्ता आला नाही, त्यांच्यासाठी सुद्धा ₹4,500 जे आहे सरकारची तरतूद असणार आहे. त्यांचाही हप्ता रेग्युलर देणार आहेत. म्हणजेच याचा अर्थ काय होत आहे, की ज्यांचा जून पेंडिंग आहे त्यांना, जुलैचा ज्यांचा रेग्युलर आहे त्यांना आणि ऑगस्टचा, म्हणजे हे ऑगस्टचा हप्ता जे आहे इन ॲडव्हान्स भेटणार, ॲडव्हान्स. कारण 9 तारखेला रक्षाबंधन आहे, हे ॲडव्हान्स भेटणार. आणि वाटप सुरू कधी होणार आहे? 5 तारीख, ऑगस्टची 5 तारीख ही डेडलाईन आहे. या ऑगस्टच्या 5 तारखेपासून एकतर सुरू होऊन 9 तारखेला संपेल, नाहीतर ह्या जुलैच्या 28 तारखेपासून ऑगस्टच्या 5 तारखेला. म्हणजेच ही रक्षाबंधनची भेट असणार आहे आणि येणाऱ्या इलेक्शनची पायाबंदी असणार आहे. आता इलेक्शन 2-3 महिन्यावर येऊन टेकली आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुमच्यासाठी एकदम जबरदस्त पद्धतीने चालल्या आहेत. आता बघा, आणखीन एक गोष्ट जी आहे आनंदाची लाडक्या बहिणीसाठी आहे, ती म्हणजे 2100चं काय? तर आता 2100चं काय? तर यासाठी पॉझिटिव्ह सिग्नल लाडक्या बहिणीचा आलेला आहे. ₹2100 जे आहे सरकार करणार असल्याचं एका वृत्तवाहिनीनं दिलं आहे. मात्र त्या वृत्तवाहिनीनं आपल्याला ₹2100 का करणार सरकार याबद्दल जे आहे सविस्तर समजून सांगितलेलं आहे. अद्याप सरकारकडून कोणती पुष्टी जरी नसेल, तर ती वृत्तवाहिनी सांगते, की सरकारच्या तिजोरीवरचा भार जे आहे अपात्र फॉर्म कमी करणार आहेत. अपात्र फॉर्म जे आहे सरकारच्या तिजोरीवरचा भार कमी करणार असून त्याच अपात्र फॉर्मचं बजेट जे आहे सरकार आता ₹2100 वळवणार आहे आणि लाडक्या बहिणींना खुश करणार आहे. कोणत्याही परिस्थितीत ही कल्याणकारी योजना बंद करायची नाही, हे सरकारचं म्हणणं आहे. आणि यानंतर मात्र लाडक्या बहिणीला आता टेन्शन घ्यायची कसलीही कोणतीही गरज उरणार नाही. तर लाडक्या बहिणींनो, त्या 3 आनंदाच्या बातम्या तुमच्यासाठी होत्या, ज्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं, की आपल्याला जे आहे फॉर्म अपात्रतेपासून जे आहे आपल्याला वाचल्या जातात. एक सेकंद. फॉर्म अपात्रतेपासून जे आहे अपात्र प्रोसेसपासून आपण वाचताल. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला 3 हप्ते प्लस रेग्युलरवाल्यांना 2 हप्ते, म्हणजेच 4,500 इरेग्युलरवाल्यांना, म्हणजे त्यांना जे आहे तर जूनचे रुकले त्यांना, आणि बाकीच्यांना जे आहे 3,000 अशी धनराशी येणार. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ₹2100 बद्दल आता सरकारचे पॉझिटिव्ह सिग्नल चालू झाले आहेत. ₹2100 जे आहे आपल्याला जास्त लांब नाही, तर दिवाळीमध्ये जे आहे ₹2100 जे आहे शुभारंभ चालू होऊ शकतो. कारण ज्या अपात्र फॉर्म आहेत त्या लाडक्या बहिणी कोणत्या आहेत? तर त्या लाडक्या बहीण सरकारी नोकरदार आहेत. त्या लाडक्या बहिणीच्या नावावर 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे. त्या लाडक्या बहिणीच्या नावावर प्रॉपर्टी आहे. तर त्याच अपात्र आहेत. बाकीच्या ज्या ह्याच्यात बसतात त्या व्यवस्थित आहेत, त्यांनी टेन्शन घ्यायची गरज नाही. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो, सगळीकडून तुमच्यासाठी आता आनंदाचे दिवस आलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला आता चिंता करायची नाही, फक्त वाट बघायची आहे पैसे पडायची. आपला जर व्हिडिओ आवडला असेल तर मात्र लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलला लाडक्या बहिणीचे अपडेट आपण रेग्युलर देत असतो.